हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आले आहे, ज्यात मी तुम्हाला आपल्या येणाऱ्या चित्रकले परीक्षेचे वेळापत्रक आणि परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींबद्दल माहिती सांगणार आहे। तर चला सुरुवात करूया वेळापत्रकापासून। आधी बघणार आहोत आपण एलिमेंटरी परीक्षेचे वेळापत्रक। ही परीक्षा 25 व 26 सप्टेंबर या रोजी घेण्यात येणार असून यात एके दिवशी 2 पेपर राहतील, म्हणजेच तुमचे एकूण 4 पेपर्स असणार आहेत। ते तुम्ही पुढील प्रमाणे बघू शकता। नंतर बघणार आहोत आपण इंटरमिजिएट परीक्षेचे वेळापत्रक। ही परीक्षा लगेच 27 व 28 सप्टेंबर या रोजी आहे। यात पण एके दिवशी 2 असे एकूण 4 पेपर्स असणार आहेत। दोन्ही परीक्षेचे विषय जवळपास सारखेच आहेत। त्यातील इंटरमिजिएट एक्झाम ही ॲज कम्पेअर टू एलिमेंटरी एक्झाम थोडी ॲडव्हान्स लेवलची असणार आहे। हे टाइम टेबल्स तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता किंवा बुकमध्ये लिहून घेऊ शकता। तर पुढे बघूयात आपल्याला परीक्षेच्या तयारीला कोणकोणते साहित्य लागणार आहे। ज्यात आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत कलर्स, ब्रश, ड्रॉइंग बुक, स्केल, पेन्सिल व इरेझर। ह्या काही बेसिक गोष्टी आपल्याला परीक्षेच्या तयारीला लागतील। तुम्ही अशा प्रकारचे ॲक्रेलिक कलर्स पण यूज करू शकता, ज्यात असे भरपूर कलर्सचे सेट्स तुम्हाला मिळतील, किंवा असे बेसिक वॉटर कलर्स यूज करून पण तुम्ही छान चित्र रंगवू शकता। बरेच दिवस झालेत हे कलर्स मी यूज केले नाहीत, तर परीक्षेच्या तयारीला मी ते स्पेशल विकत घेतले, जे की अशा पॅकेजिंगमध्ये आलेत। यात एकूण 14 कलर्स आहेत। आपण हे बेसिक वॉटर कलर्स यूज करूनच सर्व प्रकारचे ड्रॉइंग्स शिकणार आहोत, जे की सर्व विद्यार्थ्यांना परवडणारे व वापरायला सोयीस्कर जातील। तर पुढील प्रमाणे ड्रॉइंगचे सर्व साहित्य तुम्ही रेडी करा, जे तुम्हाला परीक्षेच्या तयारीला लागतील। अशा प्रकारची एक ड्रॉइंग बुक तुम्हाला लागेल। याची साईज जवळपास तुमच्या एक्झाम पेपरच्या साईज एवढीच आहे। यामध्ये मी काढलेली काही ड्रॉइंग्स आहेत, ते तुम्ही बघू शकता। पुढील पार्टमध्ये आपण बघणार आहोत ऑल ड्रॉइंग्स विथ इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्हाला परीक्षेत कशा प्रकारचे चित्रे येतील ते आपण पुढे बघू। ज्यात आपण दोन्ही परीक्षेचे विषय घेणार आहोत। तर सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य तयार ठेवा, जे तुम्हाला परीक्षेला लागणार आहे। आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांनी एक्झाममध्ये पार्टिसिपेट केले आहे। आपण परीक्षेपर्यंत म्हणजेच 25 सप्टेंबरपर्यंत सर्व विषयांचा सराव करू, जेणेकरून तुम्हाला चांगले ग्रेड्स मिळतील। ज्यामध्ये आपण अशा 7 विषयांचे सराव करून घेऊ। तर भेटूया पुढील पार्टमध्ये।